राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी बोलवलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला त्यांच्याच 5 लोकसभा खासदारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडद्यामागून सुरू केलेले ऑपरेशन टायगर खरोखरच यशस्वी होणार का? आणि लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले ठाकरेंचे खासदार पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे आणि नागेश पाटील आष्टेकर या 5 दिग्गजांनी या बैठकीकडे पाठ का फिरवली? यामागची खरी राजकीय खेळी काय आहे आणि याचे सखोल विश्लेषण आपण समजून घेऊया। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि दिल्लीतील बदलत्या राजकीय समीकरणांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व लोकसभा खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती। या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार होती। मात्र बैठक सुरू झाली आणि उपस्थिती पाहिली तेव्हा पक्ष नेतृत्वासह सर्वांचेच कान टवकारले गेले। पक्षांचे महत्त्वाचे 5 खासदार या बैठकीला उपस्थित नव्हते। ओमराज निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे, नागेश पाटील आष्टेकर या 5 खासदारांनी ऐनवेळी बैठकीला दांडी मारल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस सुरू असून खासदारांचा एक मोठा गट वेगळा विचार करत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी करत ऑपरेशन लोटसच्या मदतीने सत्तांतर घडवून आणले होते। त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही ठाकरे गटाचे अनेक जुने खासदार शिंदे पक्षात गेले होते। आता लोकसभेनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना खिंडार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर सक्रिय केल्याची चर्चा आहे। या अंतर्गत ठाकरे गटातून निवडून आलेल्या मात्र स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत वाढत्या वर्चस्वामुळे नाराज असलेल्या खासदारांना आपल्याकडे खेचण्याची व्यूहरचना शिंदेंनी आखली आहे। तुम्ही शिवसेनेतच आहात, फक्त धनुष्यबाण चिन्हावर एकत्र या आणि या केंद्रातील सत्तेसोबत राहून मतदारसंघाचा विकास करा, अशी ऑफर या खासदारांना दिली जात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। या 5 खासदारांनी अधिकृतपणे घरगुती कारणे किंवा मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रम अशी कारणे पुढे केली असली तरी गेल्या काही महिन्यातील त्यांच्या भूमिकेवरून नाराजीची खरी कारणे समोर येत आहेत। ओमराजे निंबाळकर व संजय जाधव मराठवाड्यातील या दोन्ही बल्हाड नेत्यांना आपल्या मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपांची चिंता आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी गट स्थानिक पातळीवर वरचढ ठरत असल्याने आपल्या समर्थकांना विधानसभेची तिकिटे मिळणार की नाही यावरून हे नेते चिंतेत आहेत। तसेच केंद्रात सत्ता नसल्याने विकास कामांसाठी निधी कसा आणायचा हाही एक मोठा प्रश्न आहे। संजय देशमुख व नागेश आष्टेकर यवतमाळ आणि हिंगोलीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात अंतर्गत संघर्ष जुनाच आहे। उद्धव ठाकरेंसोबत राहताना स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या दबावाखाली काम करावे लागत असल्याची भावना या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। भाऊसाहेब वागचौरे, शिर्डीत वागचौरे यांच्या विरोधात मवियामध्येच अंतर्गत कुरघोडी सुरू असल्याच्या चर्चा आहेत। पक्षांतर बंदी कायद्यानुसार अँटी डिफेक्शन लॉ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना थेट दुसऱ्या पक्षात जाता येत नाही, अन्यथा त्यांचे खासदारपद रद्द होऊ शकते। ठाकरे गटाकडे सध्या मर्यादित खासदार संख्या आहे। जर या 5 खासदारांनी उघड बंड केले तर त्यांना खासदारकी गमवावी लागेल। त्यामुळे हे खासदार तुर्तास थेट प्रत्यक्षात प्रवेश न करता संसदेत किंवा महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांवर ठाकरे गटाच्या व्हीप विरुद्ध सौम्य किंवा तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे, किंवा आगामी काळात न्यायालयीन लढाई आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करूनच पुढील पाऊल टाकण्याच्या तयारीत हे खासदार असल्याचे दिसते। जर एकनाथ शिंदे यांचे हे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आणि हे 5 खासदार शिंदेच्या गोटात सामील झाले तर त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतील। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार फुटल्यास ठाकरे गटाचे नैतिक बळ खचेल आणि कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक संदेश जाईल आणि महायुतीची ताकद वाढणार। एकनाथ शिंदेची पक्षात आणि महायुतीत पद कमालीची वाढेल। लोकसभेतील पराभवाचा वचपा काढल्यासारखे हे राजकारण असेल। मावियामध्ये अविश्वास या फुटीमुळे महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये एकमेकांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होईल, ज्याचा फायदा थेट महायुतीला उठवता येईल। मातोश्रीवरून सध्या या खासदारांशी संपर्क साधण्याचे आणि त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। संजय राऊत आणि स्वतः उद्धव ठाकरे या डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले आहेत।
मात्र राजकारणात धूर निघतोय म्हणजेच कुठेतरी आग लागली आहे. हा नियम लागू होतो. हे 5 खासदार केवळ तांत्रिक कारणांमुळे बैठकीला आले नाहीत की हा खरोखरच नव्या भूकंपाचा पूर्वधक्का आहे, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.